प्रसन्न होणार नाही काय असं कोण कोणाला म्हटलं? परमेश्वर कायनाला म्हटला, काय म्हटला? वाचा, तू बरे केलेस तर तुझी मला प्रसन्न होणार नाही काय, पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप तपूनच आहे, दाराशी पाप तपूनच आहे, त्याचा रोग तुझ्यावर आहे, याकरता तू त्याला ताब्यात ठेव. दाराशी पाप तपूनच आहे आणि त्याने त्या मत्सरापायी त्याने स्वतःच्या भावाचा खून केला. चालता बोलता त्याने खून केला आणि खून करणं हे आपल्या 10 आज्ञापैकी एक पाप आहे. परंतु त्याच्या आधी त्याच्या मनातल्या ज्या अवस्था आहेत, त्या अवस्था, त्याच्या मनातले कुविचार, त्याच्या मनातला म्हणजे द्वेष, मत्सर, तो म्हणजे हा जिलस. आणि म्हणून ह्या पापापासून आम्हाला सावध राहायचं आहे, कारण परमेश्वर आम्हाला सांगतो की पाप दाराशी टपूनच आहे. म्हणून आम्ही हे पाप ओळखलं पाहिजे. हे जर पाप आम्ही ओळखत नाही तर आम्ही सैतानाच्या कारवायांना आम्ही आपलंसं करू आणि परमेश्वरापासून आम्ही दूर जाऊया. तर एक उदाहरण आम्ही बायबल मधूनच बघूया. 1 शमूएल त्याचा 18वा अध्याय 6 ते 11 वचन वाचू. 1 शमूएल 18वा अध्याय 6 ते 11 वचन. त्या बलिष्ठाचा वध करून दावीद परतल्यावर लोक माघारी येत असतात इस्रायलच्या सर्व नगरातून स्त्रिया बाहेर निघाल्या आणि डफ व झांजा वाजून मोठ्या आनंदाने गात व नाचत शाऊल राजा सामोरे आले. नृत्य करणाऱ्या स्त्रिया आळीपाळीने येणेप्रमाणे म्हणत शाऊलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले. हे ऐकून शाऊलास फार क्रोध आला. हे त्याचे शब्द त्यास आवडले नाहीत. तो म्हणाला, त्यांनी दाविदास लाखाचे यश दिले व मला केवळ हजाराचे यश दिले. राज्य तेवढे खेरीज करून त्याला अधिक मिळायचे ते काय राहिले. त्या दिवसापासून पुढे शाऊलाने दाविदावर डोळा ठेवला. त्या दिवसापासून शाऊलाने दाविदावर डोळा ठेवला. या ठिकाणी आम्ही बघतो की त्या नृत्य करणाऱ्या स्त्रिया काय म्हणत होत्या? शाऊलाने हजारो दिले, दाविदाने लाखो. दाविदाने का बरं ते असं म्हणत होत्या? कारण नुकतंच दावीद युद्ध करून आला होता आणि एक मोठं युद्ध या तरुण नायकाने जिंकलं होतं. बलिष्ठांशी त्याने युद्ध केलं होतं आणि युद्ध केल्यानंतर त्या स्त्रिया त्या युद्धानंतरच्या मिरवणुकीत म्हणा किंवा त्या ठिकाणावर जात असताना डफ वाजवून त्या अशा म्हणत होत्या, शाऊलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले. काय या वाक्यात काय फरक? आम्ही किती वेळा वाक्य ऐकलंय, त्याच्यात काय वावग वाटण्यासारखं आहे? शाऊलाने हजारो वधिले, दाविदाने. शाऊल हा राजा आहे बघा, शाऊल त्या देशाचा राजा आहे. त्या म्हणतात शाऊलाने हजारो वधिले आणि दाविदाने लाखो वधिले. काय तुम्हाला याच्यात फरक वाटतो का? वाटतो बरोबर. तर अभ्यास करणाऱ्यांना वाटतो. बाकीच्यांचं काय काय वधिले तर वधिले, आम्हाला काय तसे आम्ही असं म्हणून जातो. काय वधिले म्हणजे मलाच कळत नाही का वधिले म्हणजे काय. तर युद्धामध्ये त्या स्त्रिया म्हणत आहेत की शाऊलाने हजारो दिले. हजारो म्हणजे काय? 1000 मारले त्या युद्धात आणि दाविदाने लाखो दिले. म्हणजे जो राजा आहे, ज्याला परमेश्वराने नियुक्त केलंय, त्याला निवडलंय, त्या राजाने फक्त 1000च दिले आणि तो दावीद एक तरुण मुलगा आहे, त्या तरुण मुलाने किती लाखो दिले. म्हणजे राजाचं श्रेय दाविदाला मिळत होतं. आणि त्याच ठिकाणी शाऊल या पापात पडला. कोणतं पाप ते? मत्सर. मला वाटतं त्याला हेडिंग मध्ये सुद्धा लिहिलंय, दाविदाविषयी शाऊलाच्या अंतःकरणात मत्सराग्नी पेटतो. मत्सर अग्नी पेटतो. किती सुंदर हेडिंग आहे. मग हे मत्सर नावाचं पाप किती भयंकर आहे की फक्त काही शब्द जरी आमच्याकडून गेले किंवा आम्ही शब्द जरी ऐकले तरी आमच्या मनामध्ये तो द्वेष निर्माण होतो, आमच्या मनामध्ये तो हेवा निर्माण होतो, आमच्या मनामध्ये तो मत्सर निर्माण होतो. आणि आपल्या नगरच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर आम्ही जळतो. बरोबर. म्हणजे मत्सर घेऊन तुम्ही घरी गेल्या किंवा घरी गेले ना
काय मत्सर मत्सर काय, आम्ही तर कधी दररोजच्या वापरत नाही शब्द मत्सर मत्सर काय मत्सर. तर मग ते तुम्ही ध्यानात ठेवा, गेली जळावर होती. पण मी ते शब्द वापरणार नाही, कारण तो एकदमच खालच्या आणि गलिच्छ दर्जाचा मला वाटतो. मत्सर जरा त्यापैकी जरा चांगला आहे. म्हणून शौलाच्या मनात मत्सर आला होता आणि ह्या मत्सरापायी त्याने दाविदाचा खून करण्याचा प्रयत्न केला. काय केला? त्या दिवसापासून काय झालं, शौलाने दाविदावर डोळा ठेवला. 10 वचन आणि 11 वचनामध्ये, दुसऱ्या दिवशी शौलाच्या ठाई देवाकडील दुरात्मा जोराने संचारला व तो आपल्या मंदिरात बडबडू लागला. दावीद आपल्या नित्यक्रमाने वीणा वाजवत होता आणि शौलाच्या हाती भाला होता. शौलाने त्याला मारायला भाला उगारला आणि म्हणाला की भाला मारून दाविदाला भिंतीशी खेळावे. पण दाविदाने त्याच्या समोर एकीकडे सरकून 2दा त्याला चुकवले. किती चुकवले? भाला कसा मारतात? भाला तुम्ही बघितला? कसा मारतात भाला? बरोबर असा मारतात ना, आपण ते ऑलिम्पिक मध्ये बघतो. तर ते भाला म्हणजे असं बाणाने मारायचं नाही, तर ते भाला एक जड आणि अनकुचीदार धारदार शस्त्र आहे. ते जर समजा एखाद्या माणसाला लागलं तर त्याने परत पाणी मागायचं नाही. युद्धात तर ते भयंकर आणि तिथं काय दयामाया नाही. पण त्या द्वेषाने, त्या मत्सरामुळे दाविदाचा इतका राग त्या शौलाला येत होता की त्याने 2दा त्याचा जीव घेण्यासाठी काय मारलाय? भाला. मत्सर किती भयंकर आहे. जसं आम्ही उत्पत्तीच्या त्या 4थ्या अध्यायामध्ये बघितलं की त्याने सख्या भावाला खून केला. फक्त काय, परमेश्वराने त्याचं अर्पण स्वीकारलं नाही आणि छोट्या भावाचं अर्पण स्वीकारलं. एकदम छोटी गोष्ट होती. तुम्ही त्याला बोलून सांगू शकत होते किंवा त्याच्यावर त्याला क्षमा करू शकत होते किंवा एवढं जास्त मनावर घ्यायचं नाही म्हणून सोडून देऊ शकत होते. इथं पण फक्त लाखो दाविदाने वधिले हा शब्द पण इतका अवघड नाही, परंतु तरी सुद्धा मत्सर अग्नी इतका मोठा पेटलेला आहे आणि तो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. शौल पूर्ण जर तुम्ही पहिले शमूएल जर वाचलं तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी शौल दाविदावर खूप घोडी करताना दिसत आहे आणि परमेश्वराचा आत्मा दाविदाला वाचवत आहे. दावीद कसा कसा सुटतो आणि दावीद कशा प्रकारे त्याच्या मत्सराच्या त्या मारामधून किंवा त्या आक्रमणामधून कसा सुटतो, हे जर तुम्हाला जर चांगल्या रीतीने समजून घ्यायचं असतं तर पहिले शमूएल म्हणलं वाच. म्हणून बायबल वाचन आमचं किती महत्वाचं आहे हे या ठिकाणी आपल्याला कळतं की दावीद आणि शौल नेमकं कशा प्रकारे मत्सर पेटला. आम्ही जर फक्त वाचतच राहिलो तर आमच्या काहीही लक्षात येणार नाही. हजारो आणि लाखो वधिले म्हणजे काय, मारले म्हणजे काय, हे तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही वाचाल. आणि या मत्सरामुळे तो शौल जो देवाने निवडलेला राजा होता तो त्या दाविदाच्या विरोधात गेला. त्याचं लक्ष शत्रूच्या हालचालीवर राहिलं नाही. त्याचं लक्ष बलिष्ठी लोक त्याचे विरोधक आहेत ही गोष्ट तो विसरून गेला आणि आपल्या सैन्यातला एक तरुण मुलगा त्याच्या पाठीमागे तो लागला. म्हणजे मत्सर आम्हाला देवाच्या किंवा योग्य ध्येयापासून आमचं लक्ष विचलित करतो. मत्सर आमचं लक्ष विचलित करतो. देवाच्या नियमापासून, देवाच्या आज्ञेपासून किंवा देवाच्या सहभागितेपासून आमचं लक्ष दूर करतो. आणि त्या शेवटच्या अध्यायात जर तुम्ही वाचलेला असेल तर तुम्हाला ठाऊक आहे की शौल राजा आणि त्याचे 2 मुलं मारले गेले. शौल राजाला मारलं गेलं का? शौल राजाला मारलं का बलिष्ठांनी? शौल राजाने शेवटी आत्महत्या केली. त्याने स्वतःच्या तलवारीवर स्वतः त्या तलवारीवर पडला आणि स्वतः त्याने आत्महत्या केली. मत्सर किती वाईट आहे माहितीये का? देवानं निवडलेला राजा फक्त मत्सराच्या अग्नीने पेटल्यामुळे, त्या जळाऊ प्रकारच्या त्या सवयीने पेटल्यामुळे त्याने स्वतःला संपवलं आणि देवाच्या सहभागितेपासून तो दूर गेला. दुसरा एक मत्सराचं उदाहरण आम्ही बघणार आहोत की गन्ना याचा 12वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन.
मत्सर किती वाईट आहे हे आपल्याला मोशेने गन्ना 12:1 आणि 2. मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मोशेने कुशी लोकातील एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियाम व अहरोन त्यांच्या विरुद्ध बोलू लागले. त्याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले, त्यांनी कुशी लोकातील स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय, आमच्याशी पण नाही का बोलला? परमेश्वराने ते ऐकले. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. एक आणि 2. मोशेने कुशी लोकातील एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियाम व अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले. आता कोण बाबा आहे मिरियाम आणि अहरोन? जोरदार टाळ्या सिस्टरसाठी आठवतोय आम्हाला. तर म्हणून ते चांगले आपली मंडळी या अभ्यासामध्ये वाढत आहे. आवाज आला तुम्हाला सगळ्यांना? कोण मिरियाम? पुरुषांपैकी कोण सांगू शकतं का? नितीन ब्रदर आणि खेत्रे बंधू सोडून मिरियाम आणि अहरोन कोण बरं? आणि पटेकर बंधू सोडून पण आम्ही वाचलंय आता दुसऱ्यांदा, परंतु आम्ही वाचत गेलोय. 2 वेळा आमच्या झाल्या वाचून, ऐकून पण किती वेळा झाला असं. मिरियाम आणि अहरोन कोण आठवतंय? नाही आठवणार. कारण का? वाचलं म्हणून वाचलं. आमच्या ध्यानात नाही काय परिस्थिती काय, त्याचे आम्ही व्हिडिओ टाकतो. ते व्हिडिओ पण आम्ही बघत नाही. बाकीचे व्हिडिओ आम्ही कितीतरी बघतो. काहीतरी काला कावा काट खायला असे कितीतरी व्हिडिओ वरती लोटायचे, परंतु आमचं लक्ष नाही. तुम्हाला दोष देण्यासाठी किंवा तुमच्या चुका दाखवण्यासाठी मला काही देणं घेणं नाही, बरोबर. परंतु आम्हाला जर वाचलं तर आम्हाला कळणार आहे मिरियाम आणि अहरोन हे मोशेचे सख्खे भाऊ आणि बहीण होते. कोण होतं? म्हणून ते मन लावून वाचायचे. मोशेने कुशी लोकातील एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियाम व अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले. आता मोशे कोण होता तुम्हाला माहिती आहे? परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं आणि कनान देशातून 430 वर्ष पारतंत्र्यात असलेल्या इस्रायलच्या लोकांना त्याने त्या पारतंत्र्यातून बाहेर काढलं. तोच मोशे, त्याने तो समुद्र तुभंगला. तोच मोशे त्या 10 पिढा त्या फारो राजावर आणल्या होत्या. तोच मोशे त्याने खडकातून पाणी पण काढलं. आणि मग तो मोशे, त्याला परमेश्वरानं निवडलं म्हणून त्याचे भाऊ आणि बहीण. बघा, मत्सर कोणाचा ताबा घेऊन काही सांगू शकत नाही. फक्त शेजाऱ्या पाजाऱ्याविषयीच आम्ही वाईट चिंततो असं नाही, तर घरातल्या घरात पण तसं बरंच असतंय. म्हणून आम्ही त्याच्यापासून सावध राहण्यासाठी या संदेशाकडे बघत आहोत. मग कुशी लोकातील स्त्री बायको करून घेतली. पुढचं वचन काय? बायको करून घेतल्यामुळे ते त्याच्या विरुद्ध बोलू लागले. त्याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? काय म्हटले ते? परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशी पण नाही का बोलला? परमेश्वराने ते ऐकले. परमेश्वर ते मत्सर करताना तुम्ही ते प्रत्येक वेळेस ऐकतोच. ते ध्यानात ठेवा. इथं लिहिलेलं कोणी ऐकलं? परमेश्वर तेवढ्याच गोष्टीला आहे. तो सगळं जाणणार आहे. आम्ही किती म्हटलं आमचा सीसीटीव्ही नाही त्याचा, परंतु त्याचं सीसीटीव्ही सगळं कॅच करतो आणि त्याचा जो डाटा आहे ते डाटा साठवण्याची क्षमता पण भरपूर आहे. तो हजारो पिढ्यापर्यंत साठवून ठेवतो आणि परमेश्वराने ते ऐकलं. जेव्हा जेव्हा आम्ही मत्सर करतो ना, त्यावेळेस ज्या वेळेस आम्ही असं काही बोलतो किंवा कोणाविषयी चिंततो, त्यावेळेस ते सगळं ऐकतो. आणि घरातलेच त्याचे भाऊ आणि बहीण म्हणतात की त्याने फक्त देवाने काय त्यालाच आशीर्वादित केलं काय? आम्हाला नाही का देव आमच्याशी बोलला? म्हणून आपण गन्ना 12:9 आणि 10 वाचू. म्हणजे काय घडलं ते आपल्याला कळेल. परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला. कशामुळं? फक्त भावाविषयी मत्सर केला. फक्त तुलाच निवडलं, आम्हाला नाही निवडलं. वाचा. व तो तेथून निघून गेला. तंबूवरून मेघ निघून गेला. तो इकडे मिरियाम कोराने बर्फासारखी पांढरी झाली. तंबू म्हणजे काय? आपण जो निवास मंडप शिकत आहोत तो तंबू. त्याच्यावरून परमेश्वराचा मेघ निघून गेला. तो इकडे मिरियाम कोराने बर्फासारखी पांढरी झाली.
कशी झाली? बर्फासारखी पांढरी झाली. म्हणजे आम्ही जर मत्सर करत असलो तर त्याबद्दल परमेश्वर नक्कीच पाहतो आणि नक्कीच आम्हाला शिक्षा पण करतो. या ठिकाणी मत्सर नावाचं पाप किती भयंकर आहे ते आपण पाहत आहोत. आणि मिरियामला ती बर्फासारखी पांढरी झाली, तिला कोडी झाली, आपल्या भाषेत तिला ओढ फुटला. भयंकर आहे ना? मत्सर किती भयंकर आहे. मत्सर हे पाप दिसत नाही परंतु ते भयंकर आहे. तुम्हाला नीतिसूत्रे याचा 14वा अध्याय आणि 30 वचन आपण वाचू. नीतिसूत्रे 14:30. चांगलं वचन तिथं शर्मोनानं लिहून ठेवलंय. शर्मोनानं लिहिलं का ते? तो लिहिणारा कुणी असो परंतु परमेश्वराच्या प्रेरित लिहिलं. शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे. शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे. पण मत्सराने हाडे पुसतात. मत्सराने हाडे पुसतात. शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे. किती 14:30. शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे. शांत अंतःकरण, शांत म्हणजे इकडं तिकडं भटकून फिरून म्हणजे सगळ्या गावाच्या पंचायती करून असं नाही. म्हणजे अगदी तुम्ही कोल्हापूर पासून निघलं आणि नगर पर्यंत आणि नगर पासून कंपनी पर्यंत, कंपनी पासून तर नरेंद्र मोदी पर्यंत असं काही पण तुम्ही म्हणू शकता. तसं नाही सांगायचं काय, तसं नाही. शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे. शांत अंतःकरण म्हणजे परमेश्वराची जी शांती ज्या लोकांमध्ये असते ना त्यांचं जे अंतःकरण ते देहाचं काय जीवन आहे. पण मत्सराने हाडे पुसतात. मत्सराने होतं का असं? कधी वाटतं का तुम्हाला हाडे पुसल्यासारखं? मत्सर आपण करतो ना बऱ्याच वेळा, करतो का नाही? करतो. किती जण मत्सर बिलकुल करीतच नाही असं वर हात, म्हणजे बिलकुल मी कोणावर जळतच नाही किंवा आजपर्यंत मी कोणाविषयी काही बोललोच नाही. आजपर्यंत मी असं कोणाला म्हटलोच नाही. त्याला काय येतंय? मी कोल्हापूरला नाही पुण्याला गेलो होतो नसरापूरला आणि तिथं कीर्तन कार्यशाळा होती. तर खूप मोठ्या कीर्तनकाराबरोबर बसून मी एका तिसऱ्या कीर्तनकाराचं कीर्तन त्या ठिकाणी प्रात्यक्षिक म्हणून आम्ही तिथं ऐकत होतो. ते तिथं एक कॉलेज होतं आमचं कीर्तन कार्यशाळा म्हणून. एक समोरून ते इस्रायलवरून कीर्तन करून आलेले कीर्तनकार होते. त्यांचं नाव नाही सांगत मी, नंतर शोधा पुढं तुम्हाला सापडलं. तर ते इस्रायलवरून कीर्तन करून आलेले ख्रिस्तीयनकार होते. अतिशय फेमस आणि सना सूर्यवंशीचे ते शिष्य होते. सना सूर्यवंशी म्हणजे महाराष्ट्रातील कीर्तनाला त्यांनी ख्रिस्ती कीर्तनाला त्यांनी चांगला दर्जा दिला, जसं नारायण मामा टिळकांनी दिला तशाच प्रकारे त्यांचं ते शिष्य होते आणि त्यांचं कीर्तन चालू होतं. आणि माझ्या शेजारी महाराष्ट्रातले अतिशय गाजलेले दुसरे वयस्कर कीर्तनकार होते. त्यांचं वय असं 60 ते 65 वर्ष. आणि मग त्यांचं कीर्तन चालू झाल्यानंतर ते मला हळूच कानात म्हटले. मी तर अशा चांगल्या अंतःकरणामध्ये जाऊन बसलेलो. ते मला म्हटले याला काय अक्कल नाही. काय म्हटले? त्याच्यानंतर आम्ही CNI सभा चालू झाली. तिथं त्यांचं प्रवचन आणि उपदेश चालू झाला. सगळा वगैरे घालून ते सेवक संदेश सांगत होते. ते परत मला म्हटले याला तर बिलकुलच अक्कल नाही. याला तुम्ही काय म्हणता? याला म्हणायचं मस्त. याला काय म्हणायचं? आता तुमच्यापैकी कोणी म्हणू शकतो याला पण काय अक्कल नाही. तो तसं करू नका. ऍक्च्युअल तो मस्त आहे. आणि तुम्ही तर ऐकलंय की देव सगळं ऐकतो, म्हणून ते वाईट विचार मनात आणूच देऊ नका. मत्सराने हाडे पुसतात. मत्सराने मच्छराने मत्सराने कशाने? आता आपल्या भाषेत काय म्हणायचं आपल्याला? दुसऱ्यावर जळल्याने हाडे पुसतात. मग आता हाडे मला सांगा. आम्ही समजा मी कोणाच्या विषयी मत्सर केला, मी म्हटलं मत्सर केला, काय नाही दुसरं काय मत्सर केला तर मग माझे हाडे पुसले का? हो ते आतून जातात. मला सांग पुसले का? पुसले का? हाड पुसलं म्हणजे काय असतं? ते आतून जातात. हे वचन भयंकर आहे. ते तुम्ही असं घेऊ नका. मत्सराने हाडे पुसतात. मग मला सांगा
कबरेत करून ठेवलेल्या डेड बॉडीचे हाडे पुसतात का जिवंत माणसाचे पुसतात? कबरेत ठेवलेला कोणाचे? कबरेत ठेवलेली. कबरेत आपण मीठ टाकतो पण तरी सुद्धा कार्यक्रम ते पुसणारच. जिवंत माणसाचे नाही सांगितलं ते. याचा अर्थ शांत अंतकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे पुसतात म्हणजे जळून जळून माणूस मरतो आणि मरून गेल्यानंतर मग त्याचे हाड पुसतात, त्याचे हाड पुसायला सुरुवात. कसं चांगलं प्रकटीकरण आहे काय? भयंकर आहे ना ते. हे वचन साधं सरळ आहे का? ते सरळ हाडे पुसतात म्हणजे तू मेलाच म्हणायचं, 100% मारणार. आणि तसा मेला नाही तर जिवंतपणे मारणार, जळून जळून मारणार, जल के मर गया. तर म्हणून मत्सर हा भयंकर आहे. शल्मोनाने ते लिहिलंय. कोणी लिहिलं? कशामुळे लिहिलं? शल्मोनाने लिहिलं. त्याला भरपूर ज्ञान दिलं होतं परमेश्वरानं. आणि हे कोण लेखकाने लिहिलंय म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचंय किंवा आम्ही परत एकदा आम्ही त्या स्थानापर्यंत जाऊन पोहोचायचे का? शल्मोनानं पण 1000 बायका केल्या आणि मग ते तरी कोणता शाना होता हे आम्ही म्हणायचंच नाही. ऍक्च्युअल ते शल्मोनानं लिहिलं तो फक्त एक साधन आहे परमेश्वराचं, परंतु ते ज्ञान देणारा कोण आहे? आम्ही काय कधीच कोणालाच काय म्हणू शकत नाही. मोशेनं चुकीचं लिहिलं असं आम्ही म्हणू शकत नाही किंवा योहानाने इथं चुकीचं लिहिलं, कारण ते लिहिलंय परमेश्वरानं. ते ज्ञान आलं परमेश्वरापासून. आज मी तुमच्या समोर उभा आहे ना, ते बारगडच्या आकलीचा भागच नाही तो. ते कोणाचं ज्ञान आहे? म्हणून आम्ही शल्मोनाला तसा दोष द्यायचा नाही, तसं तुम्ही मला पण दोष द्यायचा नाही. मग तुम्हाला द्यायचं असलं तर ते आपण हाडे. मग इथून पुढे आयुष्यभर लक्षात ठेवा की तुम्ही मत्सराने काय होतंय? हाडे. जिवंत माणसाची पूजत नाही, परंतु ती प्रक्रिया तिथून चालू होते आणि मग आपण म्हणतो की यार ते चांगला होता. मेल्यानंतर हा जिवंतपणे नाही म्हणत कोणीच. मेल्यानंतर आम्ही म्हणतो ते चांगला होता पण तो गेला आणि मग त्याचे हाडे. म्हणून जिवंतपणे मृत्यू जर तुम्हाला पाहिजे असला ना तर मग तुम्ही खुशाल मत्सर करा. खुशाल तुम्ही मंडळीतल्या कोणाविषयी काय बोलायचं ते बोला. काय तुम्हाला बोलायचं ना ते तुम्ही बोला. तुम्ही पास्टरांविषयी बोला, तुम्ही रवी ब्रदर विषयी बोला, तुम्ही माझ्याविषयी बोला, तुमच्या बोला, दुसऱ्या मंडळीविषयी बोला. हाडे जर पुजवून घ्यायचं असतं म्हणून मत्सराने हाडे पुजतात. तुम्हाला कराराचा कोश माहितीये का? बरोबर. वर आता कराराचा कोश किती लोकांनी वाचला? काय काय होतं कराराच्या कोशात? दोघा ठरवून घ्या. मोशीची काठी, अरुणाची काठी. फक्त काठीच होती का? मानना. बरं, अजून मानना होता. मानना म्हणजे काय? आता बघा बऱ्याच पहिलेला आमच्या सांगताच येत नाही मानना म्हणजे काय. मानना म्हणजे सांगता येत नाही म्हणजे आम्ही वाचलेलंच नाही. आता 2-1.5 वर्षापासून आम्ही सांगताय वाचा वाचा वाचा. कमीत कमी तुम्हाला माहिती का हिंदू लोक आहे ना 7 दिवसात त्यांचा भगवद्गीता ग्रंथ वाचून काढतात आणि लहान मोठ्या सहित सगळे पारायणाला बसतात. ते पारायण म्हणजे नाही का आता विश्वात्मके देवे सकाळी सकाळीचा वाचते घ्यायचा नाही का? ते ऐकायचं टाकतात ना. हे टोमले नाही बरं का, मला मत्सर नाही मला करायचा, मला पुसायचं पण नाही. ते जे टाकतात ना ऐकायचं ते इतकं सोपं आहे. त्याला फक्त ते क्लिक करायचं आणि फक्त ऐकत राहायचं. शांत चित्ताने डोळे बंद करून 15 मिनिटं डोळे बंद राहत नाहीत का? नसले राहत तर कोणाकडून तरी त्या आंधळी कोशिंबीरचं बांधून घ्या. पण ऐका ते जरा मन लावून ऐका. ते ऐकण्यासाठी सिरियसली सांगतो ते इतकं महत्वाचं आहे. आणि ही मंडळी इतकी हुशार आहे. तुम्हाला मी सांगतो आम्ही चांगल्या चांगल्या पास्टर लोकांबरोबर राहतो परंतु तुमचे इतकं ज्ञान त्यांना. कारण काय माहितीये का? पास्टर मोठे खूप होतात पण बिगर बायबल वाचण्याचं युट्यूबवरचे व्हिडिओ सर्च करून बिगर बायबल वाचण्याचं दुसरा कोणाच तरी मेसेज लिहून घेतलेला वाचन बायबल मध्ये काय लिहिलंय त्याच्याशी त्यांचं काही मतलब नाही. म्हणून देव दयाळू आहे, देव चांगला आहे का आपण दररोज 3 अध्याय बायबल वाचन ही गोष्ट महत्वाची. मग तुम्हाला ते प्रकटीकरण सापडते. तुम्ही दुसऱ्यांना तयार केलेलं थाळी कुठपर्यंत खाणार आणि मंडळीला कुठपर्यंत पुरवणार? बायबल वाचन सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून आम्ही वाचूयात कराराचा कोश हा. त्याच्यामध्ये काय ठेवलं होतं? अरुणाची काठी होती,
आता आपण बंधूंचा मदत घेऊ. काय काय होतं तुम्हाला जरा स्पष्ट दिसेल. Popular media is obsessed with the Ark of the Covenant, but what really was the Ark of the Covenant? Well, on the outside, just an ornate box made wood and overlaid with gold. But the inside is where the real juicy stuff is. Inside of the actual Ark, you had a bowl of manna. Yes, that manna. Stone tablets that the Lord had written the 10 Commandments on, as well as the rod of Aaron that belongs to him, which is a story for another day. Now, the Ark was actually named the Ark of the Covenant because these relics inside served as a reminder of the Lord's covenant. And it was really relics as a they were Christ in some way. For example, the bowl of manna serves as a reminder of Christ. काय कारण आहे देवाने ह्या गोष्टी ह्याच्यात ठेवायची? त्या दगडी पाट्या आता तर हृदय पाटलावर लिहिल्या होत्या, पण कर्णाच्या कोशात का ठेवल्या? ते मानना तर लोक खाऊन खाऊन कंटाळले, म्हणले आम्हाला आता मटण खायची इच्छा झाली, दररोज मानना खायचा कंटाळा आलाय, का बरं त्याच्यात ठेवला? आणि ते अंकुर फुटलेली काठी अरोनाची काय ठेवायचं कारण आहे? ठेवण्यासारख्या कितीतरी गोष्टी होत्या, सोन्याच्या कितीतरी वस्तू होत्या, त्यांनी भरपूर सोनं आणलं होतं. सोन्याच्या वस्तू करून ते अलियाब आणि मसाले यांच्याकडून ते तयार घेऊ शकत होते, तयार करून घेऊ शकत होते, परंतु तरी सुद्धा देवानं ह्या गोष्टी का ठेवल्या? तर वाचूयात आपण, म्हणजे तुम्हाला स्पष्ट होईल. निर्गमनाचा 16वा अध्याय 1 ते 4 वचन आपण वाचू. मानना त्याच्यामध्ये का ठेवलाय? मानना त्याच्यात का ठेवला? निर्गमनाचा 16वा अध्याय 1 ते 4 वचन. म्हणून ते उत्सुक करून इस्रायल लोकांचा सर्व समुदाय मिस्र देशातून निघाल्यावर दुसऱ्या महिन्याच्या 15व्या दिवशी उलीम आणि सिनाई यांच्या मधला 3 रानात येऊन पोहोचला. त्या रानात इस्रायल लोकांच्या सर्व मंडळी मोशे व आरोन यांच्या संबंधाने कुरकुर केली. काय केलं? हे कुरकुर आहे ना, हे कुरकुर पण मत्सराचंच पाप आहे. कारण आपण मत्सर आमच्या मनात एखाद्याविषयी द्वेष भावना मनात असल्याशिवाय, कपट असल्याशिवाय आम्ही कोणाविषयी कुरकुर करत नाही. कुरकुर करणं म्हणजे काय तुम्हाला शिकू का? सांगू का मी तुम्हाला? ते प्रात्यक्षिक करून दाखवू काय? गरज नाही, तुम्ही करताय. म्हणजे एक साधारण आता माझ्यावर घेतो, तुम्ही नाही काय मास्टर आम्ही चर्च घेतलंय, पहिलं तर म्हणून तिला चांगलं होतं, इकडं लांब आणून ठेवलंय आणि इकडं चिखल आणि अजून 10 किलोमीटर, अजून 4 किलोमीटर अंतर वाढलं. एक साधा उदाहरण सापडलं, हे तुम्ही नाही म्हणत, समजा मी म्हणतो असं समजा. तुम्ही म्हणता काय मास्टर आहे, आज इतका पाऊस येतोय, मराठी शाळांना सुट्ट्या, कंपन्या थांबल्या, दळणवळण जागेवर थांबलंय, इकडचे लोक इकडं, तिकडचे लोक तिकडं, मास्टरांनी आज चर्चला सुट्टी द्यायला पाहिजे, आज मॅच आहे परत भारत पाकिस्तान आहे, याला काय म्हणायचं? कुरकुर. आणि हे कुरकुर म्हणजे काय माहितीये का? तो मत्सराचा 90% भाग आहे. म्हणून पुढे वाचू. मोशे व आरोन यांच्या संबंधाने कुरकुर केली. काय केली? इस्रायल लोक त्यांना म्हणू लागले की आम्ही मिस्र देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जीवित होतो. आम्ही मिस्र देशात मांसाच्या कशाच्या मांस करतात तुम्हाला मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवत होतो. भांड्याभोवती बसूनच जेवत होतो. तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते. परमेश्वराच्या हातून आम्हाला मरण आलं असतं तर पुरवलं असतं. या समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हाला रानात आणले आहे. यालाच मत्सर मानायचं काय? आम्ही तिकडं अगदी पातेल्याजवळ बसूनच खात होतो, इकडं आम्ही इकडं घेऊन आले आणि आता वर्गाने वाटायला लागले. म्हणजे इतकं भयंकर गोष्ट, त्या चमत्कार त्यांनी बघितलाय, सगळे चमत्कार 10 पिढ्या त्यांनी बघितल्या, सगळं ते समुद्र तुंबलेला बघितलाय. आता ते म्हणतात आम्ही तिकडे बरे होतो. पुढं दळण वस्तीला पुढं बरे होतो आम्ही त्या मिस्र देशात बरं होतो. तिथं 430 वर्ष आम्ही पारतंत्र्यात होतो, तिकडं आम्ही बरं होतो. या लोकांनी आम्हाला उगाच इकडं आणलं, इकडं आम्हाला खायला काही नाही. आणि काय केलं? पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हाला ह्या रानात आणले आहे. कशाला? उपासाने, उपाशी राहून मारायला आणलं का तुम्ही इकडं आम्हाला?
अरे आणलं कशाला? आता मी जर तिथं असतो आणि जर ते असतं तर मी तसं म्हटलं असतो, अरे भाऊ तुला कोणी आज्ञा शिकवली, कोणी उद्योग करायला सांगितला? बरं तिथं आम्ही खात घेत होतो, कशाला इकडे आणलं? तुला कोणी हे उद्योग करायला सांगितला? तुला कोणत्या देवानं सांगितलं? काही सांगतो, काही पण मला मिस करतो, अजून काय काय आपण बोललो असतो. आणि मग म्हणून आपण काय करू, त्याचा 32 आणि 32 ते 34 वाचू. मोशे म्हणाला परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की यातले एक उमरभर पुढच्या पिढीच्या लोकांसाठी ठेवा. मी तुम्हाला मिस्र देशातून काढून आणून रानात कोणत्या प्रकारे अन्न दिले हे त्यांना ह्यावरून दिसेल. पुढं तेव्हा मोशे अरोनाला म्हणाला एक पात्र घेऊन त्यात एक ओमरभर मान्ना काय दिलं होतं परमेश्वराने त्यांना? नंतर मान्ना दिला. वाचलं तर तुम्हाला, मला इथं सांगायला एक तर 30 मिनिटात नाही सांगू शकत, पण तुम्ही जर वाचलं तर ते सोपं आहे. मग त्याला परमेश्वराने कुरकुर केल्यानंतर काय दिला? मान्ना दिला. आणि मान्ना खाण्यासाठी दिल्यानंतर तेव्हा मोशे अरोनाला म्हणाला एक पात्र घेऊन त्यात एक ओमरभर मान्ना घाल, ते तुमच्या पुढील पिढ्यांसाठी परमेश्वरासमोर राखून ठेवायचे आहे. पुढं एक पात्र घेऊन त्यात एक ओमरभर मान्ना घाल, ते तुमच्या पुढील पिढीसाठी परमेश्वरासमोर राखून ठेवायचे आहे. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते जतन करावे म्हणून साक्षपटासमोर अवरून ठेवले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते जतन करावे म्हणून साक्षपटासमोर कोणी ठेवले? अवरून ठेवले. आता समजलं का तुम्हाला मान्ना कसा आला तिथं साक्षपटासमोर? आणि आता त्या कराराच्या कोशात ते मान्ना ही गोष्ट मानवाच्या कशाचं चिन्ह आहे? ते कुरकुरीचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानवाच्या मत्सराचं चिन्ह आहे. कशाचं चिन्ह आहे? म्हणजे त्या लोकांना हे कायम आठवलं पाहिजे की आम्ही कशा प्रकारे परमेश्वराविरुद्ध कुरकुर करत होतो, कशा प्रकारे आम्ही मोशे आणि अरोनाविषयी कुरकुर करत होतो, आम्ही कसे मत्सराने पेटून उठलो होतो. म्हणून देवानं या गोष्टीची आठवण ठेवावी म्हणून त्या ठिकाणी त्या कराराच्या कोशामध्ये तो मान्याचं भांड ठेवलंय. दुसरं कोणतं कारण नाही. आम्ही ज्यावेळेस तो मान्ना वाचतो, आम्ही ज्यावेळेस कराराच्या कोशाकडे जातो, त्यावेळेस आम्ही आवर्जून आठवण केली पाहिजे की हे माणसाच्या कुरकुरीचं चिन्ह आहे. कशाचं चिन्ह आहे? माणसाच्या मत्सराचं चिन्ह आहे. म्हणून बघा देव किती सरळ आणि किती व्यवस्थितपणे मानवाला शिकवतो माहिती का? त्याने तो मान्ना आणि ते मान्नाचं ओमरभर ते ठेवलेलं भांड ते त्याने त्याच्यात ठेवायचं सांगितलं. हे चिन्ह होतं माणसानं केलेल्या मत्सराचं. अरुणाची काठी पण तिथं आली त्या ठिकाणी जर तुम्ही वाचलं, अरुणाची काठी त्याचा 17वा अध्याय 1 ते 10 वचन. तिथं पण मी तुम्हाला सांगतो, आता वाचू नका, मी सांगतो. अरुणाची काठी तिथं का आली? बरेच लोक मोशे आणि अरोन यांच्याविषयी कुरकुर करायला लागले त्या रानात फिरत असताना. आणि रानात फिरत असताना ते काय म्हटले माहितीये का? तुम्हालाच कोणी अधिकार दिला देवाबरोबर त्या देवाच्या परमपवित्र स्थानात जाण्याचा, आणि तुम्हालाच कोणी निवडले, आम्हाला नाही निवडलं का? बाकीचे 12 वंश त्या ठिकाणी भांडायला लागले, त्यांच्याविषयी मत्सराने पेटून उठले आणि ते म्हटले तुम्ही दोघा भावांनी सगळे स्वातंत्र्य स्वतःकडेच घेतलं, आमच्याकडे काही ठेवलंच नाही. आम्ही फक्त दिसता तो तंबू घेऊन फिरवायचा का? आम्ही फक्त सगळ्या गोष्टी ते मंडपचे कापड घेऊन आम्ही फिरायचं का? म्हणजे आम्ही सगळे काम करायचे आणि तुम्ही मात्र मंदिरात बसून फक्त सेवा करायची आणि ऐकत राहणार. पण ऐक्य अर्पण स्वीकारायची. लेवी लोकांना कोणत्याही प्रकारचं बाकीचं काम नव्हतं. लेवी लोकांनी युद्धाला जायची गरज नव्हती. लेवी लोकांनी फक्त काय करायचं? त्या मंदिरातच तिथंच अर्पण घ्यायचे, तिथंच अर्पण स्वतःला पण घ्यायचे, देवाला पण अर्पण करायचे आणि त्याच अर्पणातून स्वतःचं घर पण चालवायचे. या गोष्टीचा त्यांना प्रचंड राग आला आणि राग आल्यानंतर त्यांनी काय केलं? कुरकुर करायला सुरुवात केली. आणि मग परमेश्वराने सांगितलं की तू जा. वाचा ते वचन जरा. अरोनाची काठी 17 गणना 17 1 ते 10 त्याचे शेवटचे 3 वचन वाचा. पण तिथे लोकांना पाण्याचा शोष लागला आणि ते कुरकुर करून मोशेला म्हणाले, आम्हाला आमच्या मुलांना व आमच्या बरोबरांना तानेने मारून टाकायला तू आम्हाला मिस्र देशात बाहेर का आणलेस?
मोशेने परमेश्वराचा दावा करून म्हटले, या लोकांना मी काय करू, हे तर मला जवळजवळ दरडमार करायला तयार झाले आहे. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांच्या पुढे जा, इस्रायलतील काही वडील माणसे बरोबर घे. गणना 17:1 ते 10 ते 1. हो. निर्गम 17:1 ते 10 चुकलं. निर्गम 17 पासून हा निर्गम पासून हा हे पाहिजे काय संदर्भ आहे सांगा. अच्छा सॉरी, गणना 17:8 वचन. हा इथं जर मी पटापटा वाचतो. दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूर गेला आणि पाहतो तर अरणाच्या काठीला, हा जरा मागे जा, हा मागे जा, मागे जा, हा बस. आणि दर्शन मंडपातील साक्षपटासमोर जेथे मी तुम्हाला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव. थोडे एक वचन मागे जा. लेवीच्या काठीवर अरणाचे नाव लिही, कारण इस्रायलाच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रत्येक सरदाराची एक काठी घे. आता काय सांगितलं, 12 जे वंश आहेत त्या सगळ्यांच्या काठ्या घे. आणि कोणाची काठी घ्यायची, अरणाची पण काठी घे. आणि त्या सगळ्या काठ्या पुढे ठेव, त्या काठीवर नाव लिहायचं सांगितलं. आणि नाव लिहिल्यानंतर त्या कोशासमोर ठेवायचं सांगितलं. आणि दर्शन मंडपातील साक्षपटासमोर मी तुम्हाला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव. पुढचं वचन, ज्या पुरुषाला मी निवडीन त्याच्या काठीला अंकुर फुटतील. इस्रायल लोक तुमच्या विरुद्ध कुरकुर करत आहेत, हे त्यांचे कुरकुरने मी अशा रीतीने बंद करीन. मोशेने इस्रायल लोकांना ही गोष्ट सांगितली व त्याच्या सर्व सरदारांनी आपापल्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे प्रत्येकाला एक एक काठी, एकंदर 12 काठ्या दिल्या. त्यांच्या काठ्यामध्ये आरोनाची काठी होती. मोशेने या काठ्या साक्षपटाच्या तंबूत परमेश्वरासमोर ठेवल्या. दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तर लेवी घराण्यातील अरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे, तिला बदाम येऊन ते पिकले आहेत असे त्याला. आता मला सांगा, ही काठी कुठून आली? आता जरा बारकाईने अभ्यास केला, कुरकुर मधूनच आली ना. म्हणजे मत्सरच पेटला होता त्या पण ठिकाणी आणि अरोनाच्या काठीला अंकुर फुटले होते आणि त्याला बदाम पण लागले होते. हे दुसरं चिन्ह होतं मानवाच्या मत्सराचं, मानवाच्या कुरकुरीचं. परमेश्वरानं असंच ठेवलंय का ते दोन गोष्टी त्याच्यात? म्हणून आम्ही जेव्हा वाचतो आम्ही बारकाईनं वाचलं पाहिजे की का परमेश्वरानं ह्या दोन गोष्टी ठेवल्या. अशा कितीतरी वस्तू होत्या त्यांच्याकडं, परंतु परमेश्वरानं या 2 गोष्टी ठेवल्या. या 2 गोष्टीला मत्सराचा दुर्गंध येतो. काय येतो? आणि तो दुर्गंधाची आठवण माणसाला कायम असावी. कदाचित त्या दुर्गंधाची आठवण माणसाला असावी, ती मत्सराची आठवण माणसाला व्हावी की आम्ही चुकलो होतो, तरी सुद्धा परमेश्वरानं आम्हाला वाचवलं आणि आम्हाला या 2 गोष्टी आमच्या हितासाठी दिल्या आणि म्हणून आम्ही वाचलो. म्हणून त्या सदैव त्या कारणाच्या कोशामध्ये या 2 वस्तू ठेवल्या. मग मला सांगा, मत्सर किती भयंकर आहे? त्या मत्सराची नोंद स्वतः कोण घेतं? परमेश्वर. स्वतः परमेश्वर त्या मत्सराची नोंद घेतो. आम्हाला वाटत असेल का हे सहज सोपं आहे, आम्ही याच्याविषयी बोलू, आम्ही त्याच्याविषयी बोलू, आम्ही याला काहीतरी सांगू, आम्ही त्याला काहीतरी सांगू, परंतु त्या सगळ्या शब्दांचा हिशेब आम्हाला द्यायचा आहे. भयंकर पातक आहे. म्हणून 10 आज्ञामध्ये, आता तुमचा प्रश्न असा असू शकतो की 10 आज्ञामध्ये मत्सर नावाचं पाप परमेश्वराने का नाही घातलं? 10 आज्ञा, इथं 10 आज्ञा आम्ही वाचू आणि तुम्हाला माहितच असतील काय काय 10 आज्ञा. याच्यामध्ये असं कुठं लिहिलंय मत्सर करू नका? जरा झूम करा. इथं कुठं लिहिलंय का मत्सर करू नका 10 आज्ञामध्ये? कोणाच्या वाचनात आलं मत्सर करू नका? आम्ही सगळे ख्रिस्ती माणसं आहेत. जर ती तुम्ही म्हणता, तुम्ही मला म्हणू शकता आता ब्रदर, तुम्ही म्हणता की मत्सर इतकं भयंकर पाप आहे, तर 10 आज्ञामध्ये ते मत्सर नावाचं पाप का नाही? ह्या सगळ्या आज्ञा मला सांगू द्या, ह्या सगळ्या बाह्य धर्माचरणाच्या गोष्टी. कशा? म्हणजे हे प्रॅक्टिकल घडतं. हे काय घडतं? हे पडद्यावर तुम्हाला डायरेक्ट ते चित्र दिसतं. समजा तुम्ही चित्रपट बघायला जाता, तुम्ही नाटक बघायला जाता, तुम्ही मुलांचे स्किट बघता, त्यावेळेस तुम्ही ख्रिसमसच्या दिवशी डायरेक्ट चित्र बघता. काय बघता? परंतु त्या चित्रामाग कोणी मेहनत घेतली, मुलांनी किती तयारी केली, पहिल्या दिवशी तो मुलगा रडत होता का नाटक चालू असताना, पहिल्या दिवशी त्याला पाठांतर झालं होतं का, चित्रपटात काय काय अडचणी आल्या,
ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, परंतु आम्हाला त्याच्या समोर जे चालू आहे तेच आम्हाला दिसतं. म्हणून या आज्ञा आहेत ना, हे तुमचं प्रॅक्टिकली. तुम्ही खून केला हे पाप आहे, तुम्ही व्यभिचार केला हे पाप आहे. अजून काय लिहिलं त्याच्यात? शपथाची आठवण ठेवली नाही, पाप आहे. आई वडिलांचा मान राखला नाही, पाप आहे. चोरी करायची नाही, चोरी करणे हे सुद्धा पाप आहे. इतर दुसऱ्यांच्या घराचा लोक ठेवणं हे सगळे प्रॅक्टिकली आज्ञा आहेत तुमच्याकडं. परंतु या प्रॅक्टिकली आज्ञांच्या पाठीमाग काय आहे? तुमच्या अंतःकरण. तुमचं प्रत्येक गोष्ट अंतःकरण. आणि अंतःकरणातलं महत्वाचं पाप कोणतं आहे माहितीये का? मत्सर. कारण तुम्ही मत्सरामुळे इतरांचा खून करता. बायबल आम्हाला सांगतं की तो शाऊल राजा त्याला मारायला उठला मत्सरामुळे. कायनाने हावेलाचा खून केला मत्सरामुळे. पण खून करणे हा पाप आहे का मत्सराने उठणं हे पाप आहे? म्हणून आम्ही आज्ञावर फक्त आज्ञा तोलून पाहिल्या आणि आम्ही जर म्हणलो खून करणे हा पाप आहे, परंतु खून का करतो याचा अभ्यास आणि खून करण्यामागचं पात्र ते मत्सर आहे. काय ते? म्हणून आम्ही याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. चोरी करू नको, चोरी मत्सराचाच भाग आहे. शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, खोटी साक्ष देणं काय? मत्सरच आहे. आणि शेवटी काय? आपल्या शेजाऱ्याच्या कोणत्याही वस्तूची अभिलाषा धरू नको, काय? मत्सरच आहे. व्यभिचार काय आहे? व्यभिचारामागे मत्सर नाही, त्याच्या मागे वासना आहे, परंतु ते तुमच्या मनात जन्म घेतं. आणि ह्या आज्ञांच्या पाठीमागे जे तुमचं अंतःकरण आहे, त्या अंतःकरणातली पाप त्यामध्ये दडलेली असतात. म्हणून या आज्ञांचं उल्लंघन होतं. म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहता मत्तपुरुष वर्तमानाचा 5वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अंतःकरणावर जास्त भर देतो. म्हणून तो आज्ञा सांगत नाही. बऱ्याच ठिकाणी तो म्हणतो गुप्त दान धर्म करा, बऱ्याच ठिकाणी तो म्हणतो की ढोंगीपणासारखं वाटू नका. इथं काय जे अंतःकरणाचे शुद्ध, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. अंतःकरणाचे शुद्ध. तुम्ही एखाद्या वेळेस खून केला नसेल, या गोष्टी सगळ्या लोकांना दिसतील. तुम्ही व्यभिचार केला नसेल, तुम्ही बाकीच्या कोणत्या आज्ञा बोलल्या नसतील, पण तुम्ही मत्सर, तुम्ही वासना, तुम्ही कपट, हेरे दावे हे जरी मनात ठेवलं तरी सुद्धा तुमचं अंतःकरण परमेश्वराच्या सेवकीपासून दूर जातं. म्हणून आम्ही मत्सराच्या पापापासून दूर राहिलं पाहिजे. आमचं अंतःकरण शुद्ध राखलं पाहिजे. आणि शुद्ध अंतःकरण जर आम्ही ठेवलं तरच परमेश्वर आम्हाला आपलंसं करतो, आम्हाला जवळ करतो. परमेश्वराने प्रभू येशूने संपूर्ण बायबलमध्ये तुमच्या अंतःकरणावर जास्त भर दिला. तुमच्या बाह्य कृतीवर नाही, तर तुमच्या अंतःकरणावर भर आहे. म्हणून मत्सर हे अंतःकरणात वाढणारं पाप आहे. ते मत्सर बाहेरून दिसत नाही. समोरून मला विनोद ब्रदर अतिशय चांगले दिसतात, माझ्या समोर ते हसतात, परंतु त्यांच्या मनातला मत्सर तो मला जरी दिसत नसला तरी तो कोण पाहतो? देव पाहतो. म्हणून या भयंकर पापापासून आम्ही दूर राहिलं पाहिजे. अनेक मंडळांनी मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं की मत्सराच्या पापामुळे अनेक मंडळ्या तुटल्या. माणसात माणूस ठेवला नाही त्या मत्सरामुळे. म्हणून आमच्या मंडळीमध्ये अशा कोणत्याच प्रकारचा मत्सर आणि असा कोणत्याच प्रकारच्या सैतानी कारवाया होऊ नये. म्हणूनच कदाचित हा मेसेज या सुज्ञ मंडळीला, या अभ्यासू मंडळीला देवाने पाठवला असेल. देव करू या भाषणाद्वारे देव तुम्हाला आशीर्वाद.